हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तुमचा दादा नाही आज ब्लॉग स्टार्ट करायला, कारण की माझ्या माहेरी येऊन तो एकदम आळशी झालाय आणि अजून त्याने आंघोळ नाही केली आणि तो असाच लोळतोय सकाळपासून. त्याला मी कधीची म्हणते जा आंघोळीला, जा आंघोळीला. तू म्हणते मी आंघोळ करून करू काय? असं नाही म्हणते मी. तू म्हणलास मी आंघोळ करून कपडे घालतील. हो बघा काय फायदा आंघोळ करून? बघितलं, ऐकलं गाईज. म्हणून त्याने आंघोळ नाही केली अजून आणि आता तो आंघोळीला गेला ना त्याच्यानंतर त्याला डायरेक्ट आवरणार. हॅलो. तर आज दुसरा दिवस आहे मम्मीकडे आणि आज आहे आमच्या साक्षी मॅडमचा बर्थडे. तर आज एकदम मस्त आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. मस्त असं घरात बर्थडे सेलिब्रेट करणार आहे, कारण आज आमचे मोठे जीजू पण नाहीये, त्यांना सुट्टी नाहीये. पहिली गोष्ट तर जीजू नसल्यामुळं मग एक गाडी नाहीये, मग दीदीला जायचा प्रॉब्लेम, आमच्याकडे गाडी नाहीये. मग त्याच्यामुळे ना आम्ही बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल केला आणि मला जास्त प्रवास नाही करायचा आहे. त्याच्यामुळं खास करून आम्ही घरातच बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. घरातच डेकोरेशन वाले येणार आहेत. आता येणार आहेत ना, विचारते बाबा साक्षीला काय तिचा प्लॅन परत चेंज होऊ शकतो साक्षीचा, म्हणून तिला विचारलेलं बरं आहे. साक्षी मॅडम पण बसल्या आहेत. सकाळी 5ला उठून तिने आंघोळ करून मंदिरात जाऊन ते तिचं हे होतं अभिषेक होता, दत्त मंदिरात गेली होती अभिषेक करायला मम्मी आणि ती 6 वाजता सकाळी. मग आता थोडीशी आराम करते रिलॅक्स मध्ये. आमचा पण नाश्ता वगैरे झाला. मी फक्त चहा पोहेच खाल्ले, चहा पोळी खारी खाल्ली, कारण की रात्रीचं जेवण एवढं हेवी झालं होतं. आता चला जास्त बोलायला टाइमपास नाही करत मी. आता डेकोरेशन वाले येतील, मग तुम्हाला आम्ही डेकोरेशन वगैरे दाखवू. अजून केक वगैरे यायचं आहे आणि आज स्पेशल बिर्याणी मागवली आहे बाहेरूनच पार्सल, कारण की घरात कोण बर्थडे एन्जॉय करणार का घरात बनवणार, बरोबर ना. त्याच्यामुळे आज जेवण सगळं बाहेरून येणार आहे, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण, कारण आज गुरुवार आहे. अर्धी लोक व्हेज खातात, अर्धे नॉनव्हेज खातात. तर तुमचं प्रतीक दादाची आंघोळ झाल्यावरती बाकीचं तो बोलणार. आम्ही आलो आता खाली, कारण की डेकोरेशन वाले आले. ते मला असं वाटतं गेटवरती त्यांना थांबवले. चला हा तेच आहेत मला तर वाटतंय. आता त्यांना घ्यायला जातो आणि काहीतरी खायला आणतो. आमच्यासोबत बाबू पण आलाय आणि प्रतीकने अजून आंघोळ नाही केली. तर खायला घ्यायला आलो होतो, पण आता परत चाललोय कारण सगळी दुकानं बंद आहे. बाबू किती धूळ आहे तिथं. चला आता आपण परत जाऊया. डेकोरेशन करायचंय त्यांना सांगायचं डेकोरेशन कसं पाहिजे कसं नाही. ओ बाबा माझी कंबर दुखती आहे. चला आता आपण वरती जाऊ आणि तुम्हाला दाखवते आता डेकोरेशन नक्की आम्ही काय करणार आहे. मला हे भरपूर मोठं आहे ना रे, मला नव्हतं वाटलं एवढं मोठं असं म्हणून. हो मोठं आहे चांगलं, सगळी पूर्ण फॅमिली बसेल. यात पूर्ण फॅमिली बसेल आपली फोटो काढायला. आई इथं झाडू मारायला लागणार आहे मागं, बघा कचरा किती. साक्षी गेली गाडी आणायला, कारण की आज सगळी दुकान आमची इथं बंद आहेत. त्याच्यामुळे ना गाडीची ओपनिंग पण नाही करून देणार आहे. जिथून शोरूम मधून गाडी घेतली तिथून. मग ती बोलली आपण आपल्या पार्किंग मध्ये आल्यावर घरी आणते गाडी, मग खालीच आपण पूजा वगैरे सगळं करून. म्हटलं ठीक आहे घेऊन गाडी. आणि आता चाललंय डेकोरेशन. अजून आम्हाला आवरायचं आहे आणि चंचलला सांगितलंय, सगळ्यांना कामं वाटून दिली आहे. केक घेऊन या म्हणलं, काल बुक केलं तो केक चंचललाच आणायला लावलाय. आता पार्सल जेवण पण येणार आहे, ते पण चंचलच घेऊन येणार आहे. पहिला जेवण घेऊन येईल आणि त्याच्यानंतर केक. तर गाडी बघायला एक्साइटेड. हा मला बघायची गाडी कोणती आहे. आता ऍक्टिव्हा तर माहिती आहे नॉर्मली, पण ती दुसरी वाली वेगळी आली आहे ना. तर बघू आता कसली गाडी, मला पण नाही माहिती अजून कसली आहे. मम्मी आणि तिथे गेली ते ना बघायला. हा नाव माहितीये फक्त, कंपनी माहिती आहे. दिसायला कशी आहे काय कशी ते नाही बघितलं अजून. दिसायला कशी तुला माहिती आहे कशी दिसायला? असं फिर जरा, असं फिरव जरा. हा कशी दिसायला? मागचा लाईट असं, पुढचा लाईट असं. कळलं का तुला? कळलं ना? मला कळलं. अशी लाईट गाडी पण असेल, पुढचं लाईट पण असेल. डेकोरेशन झालंय. हाय गाईज, मी झाली रेडी आता मस्तपैकी. मी 1 पीस घातलाय, तुम्हाला दाखवते. तर बाबू पण झालाय रेडी. बर्थडे गर्ल नाही अजून रेडी झाली आहे, नवीन कपडे घालून बसली आहे पण अजून रेडी नाही झाली. इकडे बघ दाखवतो डेकोरेशन जे ती बघून बसून बघतीये की कसं दिसतंय. ट्रायल चालू आहे आमचा. तिला म्हणलं जा पटकन रेडी हो, आपण मस्त पटपट फोटोज काढून घेऊ. दाखव इथे बघ साक्षी कशी दिसते. हे बघा गाईज डेकोरेशन बघा. 21 वर्षाची झाली आमची साक्षी. बसली तशीच, आवरला नाही अजून, है ना रे बाबू. तू इकडे जरा, तू दाखव काय कपडे घातले ते. इकडे वाव, माझ्या बाबूचाच बर्थडे असं वाटतंय, किती छान दिसतोय. कधी आवरणार आहे हे? 12 वाजता सगळे आल्यावर. कधी येणार? सगळे आलेत, सगळे आपणच सगळे आहेत ना, आहे की नाही. पप्पी दे मला. आमच्या बाबूचाच बर्थडे आहे, साक्षीचा नाही. गाडी आलेली खाली ठेवली गाडी
आता त्याची पूजा करायला जायचंय खाली, तेव्हा तुम्हाला गाडी दाखवते. पहिली होती ऍक्टिवा, पण आता दुसरी घेतली परत एक. आवाज बारीक कर ना. पहिली ऍक्टिवा होती, पण आता ती पण किती वर्षाची झाली का ती ऍक्टिवा आई? 6 वर्ष झाली. 5 वर्षाची झाली आहे. म्हणून तिला नवीन गाडी पाहिजे होती, म्हणून नवीन गाडी घेतली आहे. तुम्ही खाली गेल्यावर बघा आता कोणती गाडी आहे. तो मध्ये बाबू तू काय करतोय? आईला हे घालतोय मग काय फोटो मध्ये लई सुंदर दिसत. फोटो मध्ये सुंदर दिसणार. हो हे घाल. मला काय घालतोस? तुला का घालू दुश्मन? दुश्मन आहे मी तुझी. हो. बघू तोंड बघ, दाखव तुझं तोंड. थांब. मी ब्रेसलेट घालतोय आईला. चला सगळं आले ते आमचे पाहुणे. पाहुणे म्हणजे सगळ्या घरची फॅमिली मेंबर आहेत. आणि बर्थडे गर्ल बघा, आणि वन पीस बघायचं मस्त दिसतंय. तुम्हाला पूर्ण लुक दाखवते, थांबा. आमच्या दोघींचा पण. साक्षी बघा, साक्षीचा वन पीस मस्त दिसतोय. लपवले बघा प्रतीकला कसं. का ग माझ्या नवऱ्याला विचारायला? हो इथं बघा मस्त दिसतंय साक्षी, भारी वाटतंय. ऑनलाईन मागवलं नाही, लिंक मागू नका. हो ऑनलाईन नाही मागवलेला आहे, हा शॉप मधून घेतलेला आहे. अजून टॅग नाही काढलंय. तुम्हाला दाखवते. भारी पण इथं बघा, हा टॅग आहे ना, हे एकच दुकान आहे, तिथूनच आम्ही खरेदी करत होता. आता हा तुम्हाला लेबल आहे म्हणून दाखवते मी. इथं बघा हे दुकान. आणि ह्याची प्राइस पण बघा, तुम्ही घेऊ शकता. हो ह्याला वॉश नाही हा घरात वॉश नाहीच करू शकत. लास्ट टाइम घेतलेला ना त्याच शॉप मधला घेतला होता, त्याचं लेबल अजून नाही काढलं. घातलंय पण त्याचं लेबल नाही काढलं अजून. नाही तसं नाही ना करायचं. असं कशाला करायचं आपण. हो इकडे तू पण. तर गाईज हे बघा नवीन गाडी साक्षीची. हो आवडली. हो असंच चांगलं आहे, ठीक आहे. कारण की पहिला वाईट आहे ना, मग 2 वाईट घेतलं असतं तर वाईट नको 2. बस हर्षू गाडीवर. हर्षू मग हर्षूची पण पूजा होईल. बस गाडीवर. हो काढ. तू काय पडणार नाही बाबू लगेच. नंबर प्लेट नाही दिली आज है ना, तरी ठीक आहे. नाजूकच चांगला आहे ना, शिव नाजूक आहे ना. म्हणजे आरशे का? आरशे मला मी म्हणलं आरसी कसले आरसी. हा आरशे नको काढू, राहून दे. त्याला नाही ना ऍक्टिव्हला नाही ना आरशे. इथं पण दिसतंय ना खाली. 2 भांडणं होती दोघांची. गाडी स्टँडवर काढून ठेवायचं लिंबू नाही खाली ठेवायचे टार. आता चालू नाही होणार ना, साक्षीला दाबून अशी गाडी पुढे ढकलायला लागेल. गाडीला पेढा तरी ठेवा, इथं ठेवा पेढा. हो तुला खायचं ना पेढा. आता काय करायचंय? आता साक्षी उद्घाटन झालं. अजून पुढं जा, आता तशीच जा आणि फिरून घ्या. आता उलटी नाही आणायची, सरळ जायचं. जा आता तशीच जा. गोल राऊंड मारून परत ये इकडं. नाही ती कुठे चालली बघते मी. ती खरंच गेली, राऊंड मारायला खरंच गेली ती. बोल पाहिजे काय? माझी मम्मी गाडी शिकणार आहे आता. 2 गाड्या आहेत. एक साक्षीला गाडी, ही गाडी मम्मी. ही गाडी 4 चाक आहेत. ही आमची गाडी आहे. किती कालवा चाललाय गाईस. आवाज येतोय का नाही माहित नाही. तर आमची मम्मी आमची गाडी आणि आम्ही तिथे 4 चाक आहेत. आमची कार झाली काय जात. चला आमची मम्मी पहिल्यांदा गाडी बसली अशी चालवायला, नाही तर नेहमी मागच बसते. काढू फोटो का? तू कधी शिकणार गाडी मम्मी? आमची मम्मी गाडी शिकणार आहे म्हणून ही खास मम्मीसाठी गाडी आहे. साक्षीसाठी ऍक्टिव्हा आहे, ही ज्युपिटर मम्मीसाठी. मम्मी शिकणार आहे का नाही? मम्मी पण तू गाडी बसलेली छान दिसते आई. ए पण छान दिसते ना, बघ ना किती छान दिसते मम्मी. ए मम्मी तू खरंच छान दिसते, शिक ना. मी फोटोच काढते. मग आता शिकवायला चालली का मम्मीला गाडी? जा मम्मी, आजच्या आज गाडी शिक तू. पेट्रोल संपलं तर आपण वाटलं तर जाऊ भरायला परत. मम्मी खरंच शिक ना तू गाडीला, चांगली दिसते बसल्यावरती. होय ग
ए तू चाललाय का गाडी लावायला? गाडी लावतो ना. का उघडते म्हणलं आता थांब जरा. केक ओपनिंगला इथं बघा. पहिले फोटो सेशन होणार ना. हो मग कट होणार. बरोबर. तर कसं काढलं झटक्यात? असलं काम मी कधी करतच नाही. माझं नाही मी केकच्या दुकानातच कामाला होते ना. असं मला वाटतंय. आहे ना रे. प्रतीक वाटतंय. कशी गाडी गेल्या नेलेलं गेली. हो वा. नेलेलंच कशी केली. त्यांनीच टाकलं. म्हणूनच आम्ही चॉईस माझी आहे. चॉईस माझी आहे म्हणून तर छान काय आहे. हर्षू म्हणला तू? वाव एक मस्त ठेवायचं खाली बघ नको. मस्त बनवलं ना केक त्याने. ए फ्लावर खायचे आहेत का नाही ना? आर्टिफिशियल आहे ना. बाबू थांब जरा आताच नको लावू. माझ्या बहिणी थांबे. टू यू. सगळ्या काही येत नाही सगळ्यांना काही. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हर्षू माऊला चालतो फोटो काढ. हर्षू माऊला चालतो. थांबा. फोटो काढायचे बाबू. माऊला चालतो मूर्ख. त्यांचं काम झालं. तो त्याचं खाऊन झालं. या जेवायला गाईज. इथं आहे बिर्याणी. व्हेज आहे ती, ही नॉन व्हेज आहे. आणि आम्ही सगळे बसलोय जेवायला एकत्र. साक्षी नाही बसली फक्त. हे तिघं व्हेजवाले आहेत आज. सॅड गर्ल्स. लय सॅड गर्ल्स. हो जिजू नाही, जिजूंच्या आठवणीत. आणि रडायचं बाकी आहे फक्त. मम्मी पण जेवती. सगळे बसले. हर्षू आतमध्ये जेवतो इथे बघा. या जेवायला. तर गाईज आता आहे ना मी डायरेक्ट आली आहे आमच्या घरी मम्मीच्या इथून. काल रात्री साक्षीचा बड्डेला खूप जास्त उशीर झाला. म्हणजे आम्ही ना घरात खूप जास्त टाईमपास करत होतो. बहिणी गप्पा वगैरे मारत होतो. मग त्याच्यानंतर बड्डे वगैरे सेलिब्रेट केल्यानंतर मला अजिबात हे शुद्धीवर नव्हते मी. म्हणजे गप्पांच्या नादात एवढी रंगली होते मम्मी बहिणींसोबत. प्रत्येका मी डायरेक्ट 1, 2, 3ला झोपलोय. आणि माझी ना झोपच अजिबात झाली नव्हती 2 दिवस तिकडं. मी 3ला झोपत होते. आणि त्यात आहे ना त्यात मला असं खूप जास्त कसं तरी वाटत होतं. कारण की झोप नाही झाली 2 दिवस. म्हणून आहे ना मी आज आम्ही ना सकाळी 7ला आलो. कारण की प्रत्येकला जायचं होतं मार्केटिंगला. कारण काल दुकानं सगळे बंद होते. म्हणजे सगळंच महाराष्ट्र बंद होता. मग त्याच्यामुळे प्रत्येकला आहे ना काल नाही गेला. पप्पा पण नव्हते गेले मग मार्केटिंगला. मग प्रत्येकला आज जाणं खूप जास्त गरजेचं होतं. मग परत कस्टमर दुसरीकडनं माल घेतात. त्याच्यामुळं आपल्याला माल कस्टमरला वेळ देणं गरजेचं असतं. म्हणून आम्ही 7लाच आलो. 7ला आलो, आवरलं वगैरे, नाश्ता पाणी केला, आंघोळ केल्या आणि झोपून डायरेक्ट आता 3लाच उठलो आहे. 12ला झोपून 3ला उठलो आहे. चांगली मस्त झोप झाली आता. आणि आता मला राशन भरायला जायचं आहे. मम्मी म्हणली होती राशन संपलं आहे. तर मी म्हणलं आता मी तिकडून डायरेक्ट आले ना की मगच जाते राशन भरायला. कारण की मी पैसे वगैरे काही काढले नव्हते. म्हणजे नाही का असं राशनला मम्मीजवळ जर दिलं असतं मम्मीने पण भरलं असतं. मग जाताना आता एवढं एमर्जन्सी ते नाही जमलं मला. मग मम्मीला म्हटलं मम्मी आल्यावर भरते मी राशन. मग आता आज जाणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आता मी डीमार्टला जाणार आहे. माझे ड्रायफ्रूट्स पण संपली. ते किती कंटिन्युअसली मी बोलते ना आता. तर चला हा व्लॉग आहे ना मी इथं सेंड करते. खूप मजा आली. आणि साक्षीने ही दुसरी गाडी आहे आमची. आमच्या घरात पहिली होती ॲक्टिवा. सगळ्यात पहिलं कोणत्याच बहिणीकडे गाडी नव्हती. मग आम्ही साक्षीला गाडी घेतली होती ॲक्टिवा. मग त्याच्यानंतर आता 5 वर्षांनी परत आमच्या घरात दुसरी गाडी आली. कार का नाही घेते तुम्हाला सांगते. कार पार्किंगचे पण काही प्रॉब्लेम नाही आहे. पण असं होतं ना की कार कधी चालवणार माणूस. आणि साक्षी कुठं जाणार फिरायला. किंवा आम्ही तिकडे कधी जाणार आहे. आणि सगळे एकत्र कधी जाणार फिरायला. म्हणून मोठ्या गाडीचं काही प्लॅन नाही आहे. पण साक्षी तरी पण नाचत होती की मोठी गाडी यायची. पण आता बघू ती कधीतरी नंतर पुढच्या बड्डेपर्यंत आली तर चांगलं आहे. पण आता सध्या तरी आपल्याकडे ज्युपिटर आली आहे नवीनवाली. तर तुम्हाला आवडली आहे तर कमेंट करून सांगा गाडी. आणि साक्षी कशी दिसत होती, आम्ही सगळ्या बहिणी कशा दिसत होतो ते पण सगळे कमेंट करून सांगा गाईज. आणि तुम्हाला माझी फॅमिली कशी वाटते ते पण सांगा. चला हा व्लॉग इथं सेंड करते. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.